जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहर आणि गावांमध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध लोकप्रतिनिधी या सर्वांमध्ये उत्साह दिसून आला। यावेळी विविध घोषणांनी आसमंत दुमदुमला आणि रस्ते तिरंगाच्या रंगात रंगून गेले। या रॅलीने जिल्हाभरात देशभक्तीपर वातावरणात नवचैतन्य निर्माण केले। अमळनेर तालुक्यातील बहरे गावाचे पूर्ण पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला। याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजयकुमार डगे यांनी दिली। त्यामुळे पूर्ण पुनर्वसन व शेत जमिनीच्या न्याय निवाड्यासाठी 16 जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढून 15 ऑगस्टला जलसमाधी आंदोलनासह आत्मदहनाचा निर्णय ग्रामस्थांनी मागे घेतला। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे 2 दुचाकींच्या धडकेत एका स्वाराचा मृत्यू झाला। ही घटना बुधवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली। पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात गेले 12 दिवस लोहारा गावाला पाणी पुरवठा झाला नसल्याने ग्रामस्थांच्या तोंडचे पाणीच पडाले। सध्या गावाला 3 टँकरने पाणी पुरवठा सुरू असून तरीही पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ अडचणीत आले। निम्म्यापेक्षा जास्त पावसाळा संपला तरी पाऊस बरसत नसल्याने पिके सुकली आहेत। चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे रामराव जिभाऊ माध्यमिक विद्यालयातील एनसीसी छात्रांनी हातात तिरंगा घेऊन आणि इतर सर्व विद्यार्थ्यांनी बेटी बचाव बेटी पढाओ, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छतेतून समृद्धीकडे, पाणी अडवा पाणी जिरवा अशा विविध घोषणांचे फलक घेऊन जनजागृती केली। बडगाव येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील गटारींच्या सिमेंटच्या डापात तुटून मोठा खड्डा पडला। त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांना धोका निर्माण झाला। बडगाव तालुक्यातील कोसगाव येथे 250 वर्षापूर्वी बाईक नशा फकीर बाबाने घालून दिलेली कुवारी पंगतीची प्रथा कोसगाववर आजही मोठ्या श्रद्धेने चालवित आहेत। श्रावण महिन्याच्या गुरुवारी पंगतीचे आयोजन करण्यात येते। याप्रमाणे गुरुवारी पंगतीचे आयोजन करण्यात आले होते। अमळनेर येथील वीर सावरकर मार्केटमधील गोल्डन ऑटो गॅरेजला 13 ऑगस्ट रोजी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत गॅरेज मालक मुन्ना पठाण यांचे अंदाजे 70,000 रुपयांचे स्पेअर पार्ट आणि 2 दुचाकी जळून खाक झाल्या। बडगाव तालुक्यातील वाघ गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाने मध्यरात्री छापा टाकत कारवाई केली। ही कारवाई 13 रोजी करण्यात आली। जामनेर तालुक्यात ऑल इंडिया दलित पॅन्थरचे अध्यक्ष दीपक केदार यांनी गुरुवारी पेटावद येथे भेट देऊन मारहाणीत मृत्यू झालेल्या सुलेमान केदार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। रावेर सीमेलगतच्या पातोंडा तालुका बऱ्हाणपूर येथे सासरी असलेल्या मुलीस अळावत तालुका चोपडा येथून भेटायला आलेले दोन्ही सख्या बहिणी बुधवारी पहाटे पातोंडा येथे रेल्वे अपघातात ठार झाल्या। चोपडा तालुक्यात भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवारी हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आला। NSS विभागाच्या दत्तक गाव विष्णापूर तालुका चोपडा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। अमळनेर तालुक्यात हर घर तिरंगा अभियान 2025 अंतर्गत अमळनेर नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी तिरंगा रॅली उत्स्फूर्तपणे पार पडली। 900 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजासह निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या गजराने दुमदुमले। ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून सुरू होऊन स्टेशन रोड मार्गे तिरंगा चौकापर्यंत नेण्यात आली।